तर विद्यार्थी मित्रांनो, गरुड जेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 4 मधील लेसन फंटास्टिक शॉप हा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. फंटास्टिक शॉप नावातच एवढी गंमत आहे, म्हणजे अतिशय विलक्षण दुकानं आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत. चित्राद्वारे तुम्हाला समजतच असेल विद्यार्थ्यांनो की पहिलं जे दुकान आहे ते 24 कॅरेट्स असं त्या दुकानाचं नाव आहे. आणि बघा, नावातच कितीतरी सौंदर्य दडलेलं आहे. आणि या दुकानाच्या चित्रावरून तर असं वाटतंय की जणू काही आपल्याला या दुकानात पटकन जाऊन प्रवेश करायचा आहे. बघूयात आता हे दुकान कोणाचं आहे आणि या दुकानामध्ये काय काय आहे. तर चित्रावरून आपल्याला असं दिसतंय की कॅरेट ज्यूस आहे, कॅरेट हलवा आहे, डेलिशियस कॅरेट आहेत, स्लाइड्स आहेत, है ना, बन्स आहेत कॅरेट्सचे. म्हणजे गाजरापासून बनवलेले अनेक पदार्थ, जसं की गाजराचं दुकान आहे. हे गाजराच्या पदार्थापासून बनवलेली एक बेकरी आहे असं वाटत आहे. आणि सगळ्यांकडे ससोबा आपल्याला दिसत आहेत, है ना. तर बघूयात आता हे कोणाचं दुकान आहे ते बघा. हाय, आय एम सारस द ससा. I set up the shop because I love carrots. I just can't to do without carrots. Welcome to my shop 24 carrots. बघा, तर हे जे दुकान आहे ते एका सारस सशाचं आहे. आणि त्याला या दुकानामध्ये खूप सगळं काही त्याने गाजराच्या हलव्या म्हणजे गाजरापासून बनवलेल्या खूप सगळ्या वेगळ्या वस्तू किंवा खाण्याचे पदार्थ आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यानं दुकानामध्ये आपलं स्वागत केलं आहे. दुकानाचं नाव आहे 24 कॅरेट्स. ठीक आहे, बघूयात आता काय आहे पुढे. वी हॅव 24 अ माउथ वॉटरिंग डेलिशियस अँड न्यूट्रिशन कॅरेट ब्लड्स बेस्ट फूड्स लोडेड विथ विटॅमिन ए, बी अँड सी. तर त्यांच्या दुकानामध्ये ना गाजरापासून बनवलेले खूप सुंदर, तोंडाला पाणी सुटणारे, स्वादिष्ट आणि चविष्ट, अतिशय पौष्टिक असे विटॅमिन ए, बी आणि सी असलेले पदार्थ त्याच्यामध्ये आहेत. माय डिअरेस्ट विश इज टू मेक द होल वर्ल्ड इट कॅरेट्स. हॅव यू ever seen a rabbit wearing glasses? No, that's because we eat carrots and green, in my case more carrots than greens. काय सांगितलेलं आहे की आमच्या म्हणजे त्याने जे काही वस्तू किंवा सामान विकायला ठेवलेलं आहे खाण्याच्या पदार्थाचं, तर त्याच्यामध्ये विटॅमिन ए, बी आणि सी असे पौष्टिक विटॅमिन आपल्याला मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही कधी कोणत्या सशाला चष्मा घातलेला बघितला आहे का? नाही. कारण माहिती आहे का, आम्ही ए, बी आणि सी विटॅमिन असलेले पौष्टिक पदार्थ खातो, त्यामुळे सशांना कधी चष्मा लागतच नाही. बघूयात आता यांच्यामध्ये काय काय आहे ते बघा. इज द कॅरेट केक फ्रेश. बघा, त्याला काय पाहिजे? फ्रेश केक पाहिजे म्हणजे कॅरेटचा. जस्ट आउट ऑफ द ओव्हन. आणि तो आहे बघा. चित्राद्वारे खूप सुंदर अशा आपल्याला हे ससोबा वगैरे पाहायला मिळत आहेत. बघूयात, पहिल्या चित्रामध्ये एक ससा विचारतोय की त्याला गाजराचा फ्रेश केक हवा आहे, तर तो सुद्धा त्यांच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय, कॅन आय हॅव कोल्ड कॅरेट्स ज्यूस प्लीज. हिअर्स अ ग्लास ऑफ अ चिल्ड कॅरेट ज्यूस. म्हणजे तिथं थंड ज्यूस पण आहे. I shall have a dozen carrots cake and a box of a carrot halwa. How much would that be? त्याने काहीतरी साहित्य घेतलेलं आहे. त्या साहित्याची रक्कम तो विचारतोय. तर तो दुकानदार रक्कम सांगण्याचा प्रयत्न करतोय. दॅट विल बी म्हणजे एवढं सगळं झालं असेल. डू यू हॅव अ डेली कॅरेट्स? सॉरी मॅडम, वी गेट देम ओनली इन द विंटर मंथ्स. एका लेडी सशाला नाही का डेलीचे कॅरेट्स पाहिजे दिल्लीचे. तर लेडीज सशाला काउंटरवाला सांगत आहे की ते फक्त विंटर सीझनलाच त्यांना मिळतात. आणि यांनी दुकानाचा पत्ता पण दिला बरं विद्यार्थ्यांनो. 24 कॅरेट्स अंडर द बनियान ट्री ऑन अ ससा फार्म, ग्रीन व्हॅली, वेस्टर्न घाट. तर या ठिकाणी तुम्ही जर गेलात ना तर तुम्हाला नक्कीच हे सशाचं दुकान मिळणार आहे. पुढे काय आहे ते? पुढे आहे जेमी जेलीफिश. बघा, जेमी जेलीफिशचं हे दुकान आहे आणि ते आहे अंडर वॉटर मॅरीन क्युरो शॉप. बघा, I am Jamie Jellyfish. I live right at the bottom of this coral reef. My house is just behind my shop, or you could say my shop is at front of my house, and both are very beautiful. Can you see around you? Just look at the beautiful corals, the colorful seaweeds and shells. Most of the deep sea fish come to me for a curious to decorated their homes jewels for themselves and
टॉयज फॉर दिअर चिल्ड्रन, कम इनसाइड अँड टेक अ लुक. बघा, जेमी जेलीफिशचं हे दुकान आहे आणि तिचं दुकान जे आहे ना, त्या दुकानाच्या पाठीमागेच तिचं घर आहे, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की तिच्या घराच्या समोरच तिचं दुकान आहे. आणि त्याच्यामध्ये ना खूप सगळे असे प्रवाळ असे शिंपले, मोती आणि डायमंड्स आहेत तिच्या दुकानामध्ये, की ज्याचा वापर ते फिश जे आहेत बाकीचे ते घरामध्ये होम डेकोरेट करण्यासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी किंवा दागिन्यांसाठी बनवत आहेत. आणि आपल्याला ती आत बोलवत आहे, जेमी जेलीफिश कम इनसाइड अँड टूक अ लुक. बघा, आत या आणि पहा. बघा, इकडे आपल्याला आता यासुद्धा चित्रामध्ये खूप छान छान असं काही दिसणार आहे. कॅन आय हॅव अ कोरल पेपर वेट प्लीज. हिला पेपर वेट हवा ह्या जेलीफिशला. बघा, सर्टनली हिअर्स अ नाईस लिटल वन अँड इट्स अनब्रेकेबल. खूप छान आणि न तुटणारं असं हे पेपर वेट आहे, असं ते दुकानदार दाखवत आहे. बघा, वुड यू हॅपन टू हॅव अ पोर्ट्रेट अ स्वेट ओ वी हॅव अ लार्ज व्हरायटी, टेक युअर पिक. म्हणजे खूप छान छान अशा वस्तू यांच्याकडे आहेत. पुढे बघूयात काय सांगितलं आहे. कॅन आय ट्राय दिस पिंक शेल्स ब्रेसलेट. येस मिस ऑक्टोपस, आय कॅन इवन गिव यू अ सेट ऑफ 4. मिस ऑक्टोपसला पण ब्रेसलेट पाहिजे आणि दुकानदार सांगतोय की हो, असं 4 बंच असलेलं हे ब्रेसलेटचं पॅकेट आहे. लुक, आय डिस्परेटली नीड अन इयर प्रूफ वॉच. आय हॅव टू गो अनशोअर्स टुमारो. बघा, हॅव अ लुक ॲट दिस, इट्स द लार्जेस्ट डिजिटल वन. या टॉर्टॉईजला घड्याळ पाहिजे आहे, कारण त्याला उद्या किनाऱ्यावर जायचं आहे आणि त्यासाठी तो घड्याळ विचारतोय. तर दुकानदार घड्याळाची जे काही डिजिटल वॉच आहे ते त्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे बघूयात आपण. Hello, I am Gunaji. Do you know how old I am? Now I better not tell you. You won't believe me. Enough to say, I have seen you were a great grandfather when he was a small kid. I love children and I know what they dream of. That's why I opened the shop. बघा, गुणाजी एक आजी आहे आणि ती एवढी मोठी किंवा एवढी म्हातारी आहे ना, की ते आपण न ऐकलेलंच बरे म्हणे. तर तुमच्या पंजोबाला सुद्धा मी लहान असताना पाहिलेलं आहे, इतकी मी वयाने मोठी आहे. Usually for a children I make your dreams come true, but my charges are steep. You word for honor is what I need. Take whatever you like, but make a promise, and remember, if you break your promise, my goods will come back टू मी. ती काय म्हणते की मी जे दुकान उघडलं आहे ना, ते तुमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारं हे दुकान आहे आणि मला लहान मुलं खूप आवडतात, तर मी त्यांच्या सगळ्या इच्छा सत्तात उतरवणारं मी दुकान मांडलेलं आहे. आणि माझे जे चार्जेस आहेत ना त्या स्वप्न विकण्यासाठीचे किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे, ते थोडेसे हार्ड आहेत. म्हणजे तुम्हाला मला प्रॉमिस करावं लागेल, वचन द्यावं लागेल, आणि ते वचन जर का तुम्ही मोडलं तर विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा बरं का, तुमचं जे काही मी गिफ्ट दिलेलं आहे ना ते गिफ्ट मला वापस येणार आहे. आणि बघा, ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप्स असं ह्या ड्रीम शॉपचं नाव आहे. चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग, मॅथ विजार्ड आहे, टॉप ॲथलेटिक्स आहे, ट्विंकल टोज डान्सर आहे. म्हणजे खूप सारे चॉकलेट्स गिफ्ट्स मुलांना गुणाजी देताना आपल्याला दिसत आहे. सुंदर असं हे चित्रण आहे. आता इकडे पाहूयात आपण मुलं आजीला काय काय म्हणत आहेत ते. ग्रॅनी, माय ड्रीम्स इज टू टॉप माय क्लास इन इंग्लिश. ग्रॅनी आजी, मला ना माझं स्वप्न आहे की माझ्या क्लासमध्ये मी इंग्लिशमध्ये फर्स्ट असायला पाहिजे. हिअर्स अ सेट ऑफ माय इंग्लिश बुक्स, बट यू मस्ट गिव्ह मी युअर प्रॉमिस दॅट यू विल रीड द बुक्स अँड डू ऑल द ॲक्टिव्हिटीज. तर गुणाजीला म्हणतो की माझं स्वप्न आहे, मला टॉप करायचं आहे माझ्या क्लासमध्ये इंग्लिशमध्ये. गुणाजी म्हणते, हे घे, माझ्याकडे इंग्लिशचं बुक आहे, पण हे जर तू वाचलंस, मला प्रॉमिस कर की हे तू वाचशील आणि याच्यामध्ये असलेल्या ॲक्टिव्हिटी कृती जे आहे ना ते करण्यासाठी तू तत्पर असशील. सेकंड चित्रामध्ये बघा काय दिसते. ग्रॅनी, व्हॉट कॅन यू गिव्ह मी टू मेक मी अ ब्रेव्हर्ड. हिअर्स अ काय म्हणते बघा आजी परत. हिअर्स अ पॅकेट्स ऑफ अ सेल्स कॉन्फिडन्स, बट यू मस्ट प्रॉमिस मी टू बी बिलीव्ह अँड अचीव. हिला ना खूप शूर बनायचं आहे, म्हणून ती आजी म्हणते की हे घे, शूर बनण्यासाठी पण हे पॅकेट आहे, पण तू ते अचीव करायला पाहिजे, विश्वासाने करायला पाहिजे. ठीक आहे. ग्रॅनी, प्लीज डोंट लाफ ॲट मी, बट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल टू द स्टार्स. ग्रॅनी आजी, मला हसू नको बरं का, पण मला ना ताऱ्यांच्या जगामध्ये जायचे. आय नेवर लाफ ॲट माय यंग फ्रेंड्स. हिअर इज अ पॅकेज टू हेल्प यू रिच द स्टार्स अँड
beyond, but give me you word or honor that you will always love and respect nature. हे घे, तुला या ताऱ्यांच्या जगात पण हे पॅकेट घेऊन जाणार आहे, पण मला प्रॉमिस कर की तू या निसर्गावर नेहमीच प्रेम करशील. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण हा लेसन मराठीमध्ये अभ्यासलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना